शकतो. डोंट टेक ब्लड प्रेशर लाईटली. वाढणाऱ्या बीपीला एक वेळ शुगर तुमची एखाद्या वेळ वाढली, थोडंफार तुम्ही हे केलं, पण एकदा तुमची खराब झालेली नस किंवा जर का चुकून स्ट्रोक बसला, पॅरालिसिस झाला, किडनी फेल्युअरमध्ये गेलात किंवा डोळे जर का गेला तुमचा एखादा, तर तो इररिव्हर्सिबल डॅमेज आहे. इररिव्हर्सिबल हायपरटेन्शन कॉजेस इररिव्हर्सिबल डॅमेज टू ऑर्गन्स असं म्हणलं जातं की डायबिटीस आणि हायपरटेन्शन एकाच आईची जुळी डेडली कॉम्बिनेशन. जी कारणं तुम्हाला डायबिटीस म्हणजे मी म्हणतो ना की एव्हरी डायबिटिक पेशंट इज कन्सिडर्ड ॲज अ फ्युचर हायपरटेन्सिव्ह पेशंट और एव्हरी हायपरटेन्सिव्ह पेशंट हा पुढचा डायबिटिक पेशंट होऊ शकतो. डायबिटीस आणि बीपी होण्यामागची 90% कारणं सेम आहेत. जर का माझं बीपी वाढलेलं दिसतंय, हे दिसतंय, तर थोडंसं आपण इन डेप्थमध्ये जाऊन आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं HSCRP तपासलं पाहिजे. ह्याला हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. जी गोष्ट माझ्या रक्ताला घट्ट बनवते, जी गोष्ट माझ्या रक्ताला गरम करते, जी गोष्ट माझ्या शरीरात ॲसिडिटी वाढवते, ती गोष्ट तुम्हाला ब्लड प्रेशरकडे घेऊन जाणार. याच्यातलं डॉक्टर ह्यावर आता सोल्युशन काय आहे? म्हणजे कसं जगणं अपेक्षित आहे ज्यांना डायबिटीज पण आहे, हायपरटेन्शन पण आहे, किंवा ज्यांचं हेक्टिक रुटीन पण आहे, ह्यांनी व्यवस्थित जगण्यासाठी काय अपेक्षा? त्याला काय होतंय हा ॲटिट्यूडमधनं बाहेर येऊन की यस समथिंग इज गोईंग रॉंग हे पहिल्यांदा ॲक्सेप्ट करणं आणि मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. आणि मी जसं म्हटलं की मी कुठं चुकतोय, म्हणजे मी कायम जे म्हणतो ना की हेल्दी फॉर एव्हरची जी डेफिनेशन आपण सांगायचा लोकांना प्रयत्न करतो की ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतंय, ज्याला झोप व्यवस्थित लागते आहे, शीट वेल, स्लीप वेल, ईट वेल, ज्याचं खाणं व्यवस्थित आहे, अल्कलाईन फूड जो घेतोय आणि जे काम मी करतोय त्याच्यामध्ये मला एन्थुझियाझम. या 4 गोष्टींमध्ये जर का कुठं गडबड होत असेल तर पहिल्यांदा मला लक्ष त्याच्याकडे द्यायचं. तर हायपरटेन्शनला इनिशियल लेवलवरती या सोप्या रेमेडीजने तुम्ही कंट्रोल आणा आणि हायपरटेन्शन रिव्हर्सलवरती तुम्ही काम करा. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय तुम्ही सजेस्ट केलेला आहे आम्हाला, त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद. तो म्हणजे हायपरटेन्शन. आजची आकडेवारी अशी दाखवतीये की 28% भारतीयांना हायपरटेन्शनचा त्रास सुरू झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण 25% आहे, तर शहरी भागामध्ये कदाचित त्यांच्या राहणीमानामुळे असेल किंवा रोजच्या दैनंदिनीमुळे असेल 32% हे प्रमाण आहे. आत्ताचा रिसेंट एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. इंदोरच्या एका लग्नातला एक मुलगी स्टेजवर नाचता नाचता कोसळली आणि तिथे तिला डेड घोषित करण्यात आलं. अगदी वयाने लहान होती. तर हे नेमकं काय आहे, किती सिरियसली आपण ह्याला घ्यायला पाहिजे, हाच विषय आहे आजचा. आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत. विषयाचं गांभीर्य तुम्हाला कळालेलंच असेल. खूपच गंभीर विषय आहे आणि तसा दुर्लक्षित आहे असं म्हणू शकतो, किंवा लोक हायपरटेन्शनला खूप लाईटली घेताना दिसत आहेत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मला असं वाटतंय की लॅक ऑफ अवेअरनेस आहे. सो आज आपण या एपिसोड ह्याच्या अगोदर पण एकदा एपिसोडमध्ये आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो. बरोबर. आणि मला वाटतंय की जेवढं डायबिटीज किंवा लास्ट टाइम जसं आपण थायरॉइडला बोललो तसंच हायपरटेन्शन हे ऑलमोस्ट, म्हणजे त्याला मी असं बोलता म्हणतो इथं छापा काटा. म्हणजे किंवा म्हणतात ना की बाहेर गेल्यानंतर एक दगड मारला तर आयदर त्याला डायबिटीस असेल किंवा त्याला ब्लड प्रेशर असेल. आणि कुठल्याही घरामध्ये गेल्यानंतर म्हणजे लोक इझिली म्हणतात हो एक मला बाकी काही नाहीये, फक्त एक बीपीची गोळी सुरू आहे, फक्त एक बीपीची गोळी सुरू आहे. म्हणजे पीपल आर टेकिंग इट कॅज्युअली, पण एवढाही कॅज्युअली किंवा एवढाही हलक्यात घेण्यासारखा नक्कीच विषय नाहीये. आणि हे नॉन स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणजे आणि कसं आहे की त्रास सुरू झाल्यानंतर किंवा गोळी घेणाऱ्या, औषध घेणाऱ्या लोकांचं जर का आपण स्क्रीनिंग मध्ये असं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं 20 ते 40 वयोगटातल्या लोकांचं, एक साधारण 10,000 लोकांचं 20 ते 40 वयोगटातल्या. आणि तुला विश्वास नाही बसणार 50 ते 55% लोक प्री हायपरटेन्सिव्ह किंवा ह्याच्यामध्ये त्यांचं ज्या लेवल्स होत्या त्या रेज झाल्या होत्या आणि ते असिम्प्टमॅटिक होते. त्याच्यापेक्षा पण पुढची गोष्ट काय की त्यांना लक्षणं काही त्याची दिसत नव्हती. ब्लड प्रेशरचं जसं डायबिटीसच्या बाबतीत होतं तसंच ब्लड प्रेशरच्या बाबतीत आहे ना, ते लवकर लक्षात येत नाही. काही एकदम पहिली खूप छोटी लक्षणं असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा तो दुर्लक्षित राहतो. आणि यंग एज मध्ये आपल्याला वाटतच नाही ना मला असं काहीतरी होणार आहे, मान्यही करत नाही. सो त्यावेळेला अचानक काहीतरी मोठा त्रास झाल्यानंतर मग लक्षात येतं, किंवा इन्शुरन्सचं चेकअप करायला गेलेला आहे किंवा त्यावेळेला लक्षात येतं की अरे बीपी हायर साईडला आलेला आहे. आणि हायर म्हणजे बऱ्यापैकी हायर असतं, 180 190 या लेवल पर्यंत पण लोकांचं जातं. मग आजचा एपिसोड अगदी बेसिक पासून सुरू करूया. हो अगदी, म्हणजे बेसिक नाही, खूप बेसिक म्हणजे अगदीच. हा, तर मला सांगा की हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय?
हायपरटेन्शनमध्येच त्याचं आहे की हायपर टेन्शन. तर टेन्शन हे कसं असतं, आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर एका ठराविक लेवलपर्यंत सगळ्या ऑर्गनला आपला रक्तपुरवठा होणं गरजेचं आहे. कारण या रक्ताच्या द्वारे सगळ्यात महत्त्वाचं आपण श्वासावाटे जो ऑक्सिजन घेतो आणि जे न्यूट्रिशन आहे ते पोचवायला लागतं. सो बऱ्याच जणांचा मोठा गैरसमज काय की हायपरटेन्शन म्हणजे हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम. तर हार्ट हे पंपिंग करत असतं, म्हणजे जे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड हे दोन ज्या गोष्टी असतात की लंग्समधून जो ऑक्सिजन येतो तो मला सगळ्या ऑर्गनपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तिथून परत डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करायचं आहे. तो हार्ट हे पंप आहे आणि त्या ज्या सिस्टीम्स आहेत ज्याला आपण आर्टरीज म्हणतो किंवा धमन्या म्हणतो किंवा व्हेन्स, तर आर्टरीज हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि व्हेन्स ते परत घेऊन येतात. तर एंटायर सर्क्युलेटरी सिस्टीम, हार्ट आणि त्याला कंट्रोल करणारा ब्रेन किंवा इतर ज्या सिस्टीम्स आहेत या सुद्धा या आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये महत्त्वाच्या असतात. आणि जेव्हा आम्ही सायंटिफिक डेफिनेशन म्हणतो तर ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय, तर लॅटरल प्रेशर एक्झर्टेड ऑन आर्टरीज. आपल्या आर्टरीजवरती जे प्रेशर तो रक्त वाहत असताना आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीममधून जे प्रेशर क्रिएट होतं, जे नेसेसरी आहे, जे गरजेचं आहे, त्याला ब्लड प्रेशर असं म्हणलेलं आहे. सो ब्लड प्रेशर ही ॲबनॉर्मॅलिटी नाही आहे. बरेच जण काय म्हणतात की बीपी वाढलंच नाही पाहिजे, हे वाढतं, तसं नाही आहे. नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये मी जर का आता धावत पडत असायलाच पाहिजे, कारण ते प्रेशर जर का नसेल तर तिथपर्यंत ब्लड सप्लाय होणार नाही. वी विल नॉट सर्व्हाइव्ह. साधी गोष्ट आहे की मी 5 जिने जर का भरभर चढून आलो, लिफ्ट बंद आहे म्हणून मी 5 जिनेवर चढून आलो आणि मी आल्या आल्या जर का माझं ब्लड प्रेशर बघितलं आणि माझं हार्ट रेट बघितलं तर तो ऑफकोर्स वाढलेला असणार आहे. इट्स अ नॉर्मल फिजिओलॉजिकल थिंग. पण 5 मिनिटांनंतर तो परत नॉर्मलला पण येणार. सो आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढणं आणि कमी होणं किंवा परत ते नॉर्मलला येणं ही नॅचरल प्रक्रिया असते. अनफॉर्च्युनेटली हायपरटेन्शनमध्ये ही प्रक्रिया जी कंट्रोलमध्ये आणते त्या प्रक्रियेमध्ये थोडासा बिघाड होतो. वाढतं तर म्हणजे प्रेशर जेव्हा ट्रिगर होतात कुठल्याही पद्धतीचे त्यावेळेला हे नॉर्मल जे सो कॉल्ड म्हणतो आपण 120-80 हा जो एक नॉर्म लावला जातो, तर मी जर का हजारो लोकांचं एक ब्लड प्रेशर चेक केलं जे सो कॉल्ड हेल्दी आहेत हे आहेत, तर त्यातल्या 80% लोकांचं 120-80च्या जवळपास पडतं. 10% थोडंसे 10% हायर असतात, 10% लोकांचं कमी असतं. जसं मी मध्ये म्हटलं होतं की माझं पण कधी चेक केलं तर 110-70 असतं, तर मी ॲबनॉर्मल आहे का, तर इट्स नॉट ॲबनॉर्मल. किंवा कधी कधी काय काय जणांचं 130-90 असतं. तर हे 10% नॉर्मल रेंज ज्याला आपण म्हणतो ते 120 ते 80 आयडियल म्हणलं जातं. तर असं म्हणतात की बिलो 130 हे असेल, 110 ते 130 सिस्टॉलिक वरचं, आणि खालचं जे ब्लड प्रेशर आहे ज्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आपण म्हणतो हे साधारण तुमचं जे 80 म्हणलं जातं, तर मी असं म्हणेन की 70 to 90 ही जी रेंज आहे त्याच्यामध्ये ओके म्हणता येणार नाही. तेवढं फिजिओलॉजिकल व्हेरिएशन बॉडी मॅनेज करू शकते. त्याच्या पुढे जर का जात असेल, माझं जर का डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 90च्या वर जाते, मला हे जर काय माझं 140 किंवा 150 पर्यंत जाते, तर तुम्हाला थेरपॅटिक इंटरव्हेन्शन लागतं. तर हे कन्फ्युजन बऱ्याच लोकांच्या मध्ये होतं, म्हणून मी एक फॉर्म्युला ह्याच्यामध्ये डिराईव्ह केलाय की तुमचं सिस्टॉलिक प्लस डायस्टॉलिक या दोन्हीची बेरीज जर का 250 पेक्षा कमी असेल तर तुम्ही लगेच कुठल्याही गोळी किंवा औषधाच्या मागे लागू नका. तुम्ही लाईफस्टाईल करेक्ट ठेवा, तुमचा स्ट्रेस व्यवस्थित मॅनेज करा, एक्सरसाइज करा आणि तुम्ही ते ठेवू शकता. पण जर का या दोन्हीची बेरीज सिस्टॉलिक प्लस डायस्टॉलिकची 250च्या वर जात असेल, दोन्ही मिळून, बरेच जणांचं कन्फ्युजन असं होईल की 250 पर्यंत ओके, नॉट 250. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ह्या दोन्हीची बेरीज जर का आपण नॉर्मली करायला गेली तर ती किती येते, 120 + 80 म्हणलं तर 200 येते. तर एक पुढं मी 50 पॉईंटचं हे ठेवलेलं आहे की जर का 200 ते 250 मध्ये येत असेल तर यू रिक्वायर्ड लाईफस्टाईल करेक्शन. तुम्ही तुमच्या शरीरात ही दिलेली सूचना आहे की तुमचं थोडंसं हायर साईडला राहायला लागलेलं आहे. सो जिथं कुठं तुमचा बिघाड झालाय, जे काही कारण आहेत त्याच्यात आपण जर का कुठं बसत असू तर ते तुम्ही सुधारा. आणि समजण्यासाठी हा फॉर्म्युला पण सोपा, फॉर्म्युला सोपा आहे. फॉर्म्युला ऑफ 250 मी म्हणतो. तर 250च्या वर जात असेल तर डेफिनेटली यू नीड टू टेक इट व्हेरी सिरियसली. तुम्ही त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मे बी तुम्हाला गोळी लागू शकते, मे बी तुम्हाला असेसमेंट करणं गरजेचं आहे आणि यू रिक्वायर्ड डॉक्टर्स हेल्प, तुम्हाला डॉक्टरांची मदत लागणार आहे. आता हा एक फॉर्म्युला तुम्ही सांगितला. ओके. आणि ह्या व्यतिरिक्त काय सिम्पटम्स असतील हायपरटेन्शन झाले आहेत ओके असं समजायला? हायपरटेन्शनचं सगळ्यात जे क्लासिकल सिम्पटम सांगितलं जातं, जे शिकवलं जातं आणि पेशंट्स पण म्हणतात, मॉर्निंग हेडेक टिपिकली, म्हणजे मला सकाळी उठल्यानंतर डोकं जड वाटणं. म्हणजे माझं सगळं नॉर्मल रुटीन सुरू आहे, मला बाकी काही हे नाही आहे, मी रात्री माझं जागरण वगैरे पण नाही झालेलं आणि मला सगळं माझं लाईफ व्यवस्थित सुरू आहे, त्यात जर का मला सतत सकाळी मॉर्निंग हेडेक जाणवायला लागला. मी आय चेकअप पण केलं आणि मला डोळ्यांमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला एक सेन्स झालं पाहिजे की तुम्ही त्यावेळेला BP चेक करणं. दुसरं जे क्लासिकल साईन जे बऱ्याच वेळेला निग्लेक्टेड असतं, बऱ्याच वेळा लोकांना लक्षातच येत नाही, तर काफ मसल किंवा पाय दुखणं
पाय जर का माझे खूप सतत दुखतायत, सकाळी उठल्यानंतर पाय दुखतायत, हे करतायत, तर दॅट इज अगेन अ साईन की तुमचं टेन्शन थोडंसं हायर साईडला असू शकतं. पायांवरती किंवा चेहऱ्यावरती सूज राहणं याच्यातल्या, आणि सगळ्यात महत्वाचं थोडं थोडं काम केलं किंवा थोडीशी जर का एक्स्ट्रा माझं एक्झर्शन झालं कुठल्याही लेवलला, मानसिक लेवलला असेल किंवा फिजिकल लेवलला असेल, तर मला दम लागतोय किंवा धाप लागतोय, तर हे क्लासिकल साईन आहे की तुमचा ब्लड प्रेशरमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये कुठंतरी तो आलेला अवरोध आहे. सो मी सिंपल भाषेत सांगेन, मॉर्निंग हेडेक, सकाळच्या वेळेला बारीक डोकं दुखणं, अंगावरती वाढलेली सूज, सतत थकवा जाणवणं, चिडचिडेपणा वाढणं, रेग्युलर काम करत असताना, रेग्युलर ॲक्टिव्हिटी करत असताना दम लागणं, धाप लागणं, ही लक्षणं आहेत. त्यावेळेला तुम्ही थोडंसं अलर्ट राहून तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. ओके. आणि आता याचे कॉजेस काय असू शकतात, हे लक्षणे येण्याची सुद्धा कारणं काय असू शकतात? कारणांमध्ये जसं मी म्हणतो की आपण डायबिटीस किंवा कुठलाही लाईफस्टाईल डिसऑर्डर जर का घेतला, तर माझं कायम म्हणणं असतं की डायबिटीस आणि हायपरटेन्शन ही एकाच आईची जुळी मुलं आहेत. सो डायबिटीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं की साखर. बरोबर. तसं हायपरटेन्शनमध्ये खाण्याच्या बाबतीत जेव्हा माझ्या डाएटमध्ये सॉल्ट इनटेक वाढतो, माझ्या खाण्यामध्ये सॉल्टी पदार्थ, प्रिझर्व पदार्थ, कुठलाही असा पदार्थ ज्याच्यात सोडियम जास्त आहे, बरं, कुठलाही असा पदार्थ जो खूप जास्त स्पायसी आहे, तर सोडियमला एक महत्त्वाची प्रॉपर्टी असते. आपण जेव्हा बघितलं की एखादं मीठ जर का पावसाळ्यामध्ये असंच ओपन राहिलं तर ते काय पकडतं, पाणी पकडतं, त्याला ओलसरपणा येतो. सो माझ्या रक्तामध्ये जर का सॉल्टचं प्रमाण, सोडियमचं प्रमाण वाढलं तर ते माझ्या शरीरात पाण्याला पकडून ठेवतं. ह्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतो ब्लड व्हॉल्यूम वाढलं. बरं. मग त्यामुळे काय झालं की माझं रक्त जे आहे ते ब्लड व्हॉल्यूम, त्याच्यात पाणी पकडून ठेवण्याची हे प्रकृती वाढती, आणि हे ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हृदयावरती येतो. हृदयाला थोडंसं एक्स्ट्रा काम करायला लागतं, एक्स्ट्रा प्रेशर त्याच्यावरती टाकायला लागतं, आणि मग त्यामुळे तुमचं नॉर्मलपेक्षा प्रेशर जास्त दिसतं. सो सगळ्यात पहिलं नंबर 1 कॉज चुकीचा डाएट किंवा खाण्यामध्ये रिफाईंड पदार्थांचा अतिवापर. जे म्हणतात ना की हरी, वरी अँड करी, हे 3 महत्वाचे फॅक्टर्स आहेत जे हायपरटेन्शनला, हरी, वरी अँड करी ह्याच्यात. सो खूप जास्त हरीमध्ये केलेली कुठलीही गोष्ट, घाई केलीमध्ये, किंवा सतत जर का मग ते मी ऑफिसला पोहोचताना गाडी जर का खूप हे करायला लागलं तर तुमचं प्रेशर 100% वाढणार. भरा जेवण करताय तरी पण तुमचं प्रेशर जास्त वाढणार. कुठल्याही एक्झरसाइज पण तुम्ही खूप भराभरा करायला सुरुवात केली तर ते खूप जास्त केलेली चिंता, वरी, एन्झायटी, सततचा केलेला पास्टमध्येच राहणं किंवा फ्युचरची खूप जास्त केलेली चिंता, हे हायपरटेन्शनला निमंत्रण देतं. आणि करी म्हणजे वेगळं बोलायची गरज नाही, तो तर सगळ्यांचा आवडीचा भाग आहे त्याच्यातला, की ज्याच्यामध्ये खूप जास्त तेलाचा अतिवापर आहे, खूप जास्त स्पायसी मी गोष्टी खातोय. अगेन बॉडी ऍसिडिक, बरोबर, म्हणजे परत ते थोडंसं डायबिटीसशी रिलेटेड येतं. माझं जे फेवरेट वाक्य ज्याचं, माथा गरम रक्त गरम. सो जे जसं डायबिटीसला लागू आहे तसं हे हायपरटेन्शनला सुद्धा लागू आहे. डायबिटीस जसा जलतत्वाशी रिलेटेड आजार आहे, तर हायपरटेन्शन हा जलतत्वाशी पण रिलेटेड आजार आहे, आणि आपल्यातलं पृथ्वी तत्व पण यात बिघडतं. आपलं जे बॉडी 5 एलिमेंट्स पासून बनलेले असे म्हणतात, तर तुमच्यामध्ये जडत्व जास्त वाढायला लागतं सगळ्याच लेवलवरती, आयदर इन द फॉर्म ऑफ फॅट, आयदर इन द फॉर्म ऑफ सूज, ज्याला आपण म्हणतो इन्फ्लमेशन. तर मला ते जाणवतं की मला माझ्या ऍक्टिव्हिटी व्यवस्थित करता येत नाही. सो ह्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाचा पण थोडासा संबंध येतो, आपल्यातलं पृथ्वी तत्व डिस्टर्ब होतं, आणि म्हणून आपण हायपरटेन्शन रिव्हर्सलमध्ये जसं डायबेटिक रिव्हर्सलमध्ये म्हणतो जलतत्वाची तुम्ही उपासना केली पाहिजे, तसं इथं पृथ्वी तत्वाची उपासना केली पाहिजे. जसं म्हणतो ना आपण की शवासन आलं, योगा आलं, मेडिटेशन, तर ते तुम्हाला स्ट्रेस का हलका करतं, कारण तुमच्यातलं जे पृथ्वी तत्व डिस्टर्ब झालेलं आहे ते तुम्हाला त्या हिलिंगला मदत करतं. सोल्युशनमध्ये मी थोडं जास्त बोलीन याच्यावरती. राईट. आणि आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की हायपरटेन्शन असेल, हृदयावर त्याचा दाब येतो, त्याचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे डायरेक्ट हृदयाशी संबंध आहे का? नाही, डायरेक्टली हृदय हे खूप शेवटी अफेक्ट होतं. बरं. पहिल्या आपल्या रक्तवाहिन्यांवर, म्हणजे सिंपल गणित कसं आहे की माझ्या शरीरामध्ये कुठलाही जो एक्सटर्नल इलेमेंट, मग तो चुकीच्या आहारातनं येतोय, स्ट्रेसच्या माध्यमातून येतोय, किंवा स्मोकिंग, निकोटीन, अल्कोहोल ॲडिक्शनच्या माध्यमातून येतोय, तर तो पहिल्यांदा माझ्या रक्तामध्ये वाढतो. कुठलाही रिफाईन घटक असेल किंवा कुठलीही अशा पद्धतीची गोष्ट जी माझ्या रक्तात आल्यानंतर माझ्या रक्तवाहिन्यातल्या आतल्या लेअरला डॅमेज करते, ती मला हायपरटेन्शनकडे घेऊन जाते, आणि नंतर ती माझ्या हृदयाला अफेक्ट करते. म्हणजे सिंपल गणित कसं आहे की एखादी माझ्याकडं पाईपनं मी एखादं, आपण झाडांना वगैरे पाणी घालतो, तर त्या पाईपच्या पुढं जर का मी थोडासा असं बोट पकडलं, ओके, तर काय होतं, पाणी प्रेशरनी जायला सुरुवात होते. राईट. सो सेम गोष्ट आपल्या शरीरात पण होती. जेव्हा माझ्या शरीरामध्ये कुठलाही असा घटक, आपण एक सोपं एक्झाम्पल म्हणून सॉल्ट घेऊया, किंवा एखादं सोपं एक्झाम्पल म्हणून साखर घेऊया, तर साखरेचा किंवा मिठाचा
जर का सतत आपल्या ह्याला म्हणतो ना आपण जखमेवर मीठ चोळू नका, तर जखमेवर मीठ चोळवली काय होतं की झणझणतं. तर माझ्या शरीरामध्ये जेव्हा ब्लड प्रेशर होतं तर रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये एक एंडोथेलियल नावाचा एक लेअर असतो. या एंडोथेलियल लेअरचं काम काय असतं की आपल्या रक्तवाहिन्यांची आकुंचन प्रसरण पावण्याची जी क्षमता आहे, त्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती मेंटेन ठेवणं. आता हा एंडोथेलियल लेअर जेव्हा माझा डॅमेज होतो त्यावेळेला शरीराचा पहिली रिॲक्शन काय असती, म्हणजे जसं आपण थंडीमध्ये थंडी वाजायला लागली काय करतो आपण, अंग आखडून घेतो. कुणी जर काय अचानक आपल्याला कोणी आपल्याला भॉक केलं किंवा कुणी आपल्याला घाबरवलं तर आपण काय करतो, दचकतो आपण. तर आपल्या शरीरामध्ये जेव्हा जखम होती कुठल्याही पद्धतीची, तर शरीराचा पहिला प्रयत्न असतो की ती जखम बरी करावी. आणि त्यावेळेला रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जेव्हा छोट्या छोट्या जखमा होत असतात एक्स्ट्रा सॉल्टमुळं, एक्स्ट्रा शुगरमुळं, निकोटीनमुळं, त्यावेळेला त्या रक्तवाहिन्यांच्या त्या मोठ्या होत नाहीत, त्या सिकुडतात. त्या रक्तवाहिन्या छोट्या, त्यामुळे काय होतं की त्या जशा आकुंचन पावतात तसा हृदयाकडे येणारा जो ब्लड सप्लाय, जसं मी मगाशी पाईपचं एक्झाम्पल दिलं की हे दाबलं की पुढं हे जाते, तो हृदयाकडे येणारा ब्लड फ्लो वाढला, ज्याला आम्ही व्हिनस रिटर्न म्हणतो. मग हृदयाला काय करायला लागतं की एक्स्ट्रा आले तर त्याला इच्छा असो अगर नसो पळायला लागतं. त्याचा डायरेक्ट परिणाम होतो तुमचा हार्ट रेट वाढायला लागतो, मग छातीत धडधडणार, घाबरल्यासारखं होणार, कारण त्याला ते प्रेशर मेंटेन करायचं असतं. कारण इकडून इनपुट आलं त्याला आउटपुट पुढे ढकलायला लागतं. मग आता आउटपुट पुढे ढकलल्यामुळे काय होतं की घर्षण परत वाढलं. म्हणजे एक आपल्या रक्तवाहिन्यांना 120-80 किंवा 130-90 प्रेशरची सवय आहे. आता काय झालं 150 आणि 100च्या प्रेशरनी ते आतलं अचानक स्पीड वाढला. सो हा जेव्हा सतत स्पीड वाढतो, आपण बघितलं असेल एखाद्या गावामध्ये एखाद्या नदीला पूर आला तर पूर येऊन गेल्यानंतर जेव्हा आपण बघतो की नद्यांचे काठ बघायचे, ते नद्यांचे काठ असे कसे सोललेले असतात सगळे. सो जेव्हा माझ्या शरीरामध्ये हा रक्तपुरवठा फास्ट व्हायला लागतो, या रक्तवाहिन्यांमधून ते प्रेशरने व्हायला लागतं, त्यावेळेला त्या रक्तवाहिन्यांच्या आतले जे एंडोथेलियल घासायला लागतात. आणि ते नुसतं घासलं जात नाही, त्याच्यामध्ये जर का मला डायबिटीस असेल तर त्यात साखर अडकून बसणार, कोलेस्ट्रॉल असेल कोलेस्ट्रॉल तिथं चिटकून बसणार, प्लस निकोटीन असेल तर निकोटीन ह्याच्यावरती. मग तिथं ते लेयर्स तयार व्हायला लागतात आणि त्या जखमा बऱ्या व्हायच्या ऐवजी त्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या तयार करायला लागतात. त्या पहिल्यांदा छोट्या रक्ताच्या गुठळ्या होतात, रक्तवाहिन्या कठीण होतात, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो धमनी काठिण्यता. आणि एकदम मायन्यूट लेवलची प्रोसेस असते, आपल्याला त्याच्या वेदना होत नाहीत, आपल्याला इथं कुठं लागलंच राहतात. हा एकदम छोटा डॅमेज असतो आणि तो डॅमेज हील करण्यासाठी शरीराचा प्रयत्न चाललेला असतो, डॅमेज झाला हील करा, पण ती जखम बरी व्हायच्या अगोदरच पुन्हा त्याच्यावरती डॅमेज होतं. म्हणजे एखादं सिमेंट आपण बघतो किंवा एखादं हे बघितला तर ते सिमेंट लावल्यानंतर त्याला वाळायला थोडासा वेळ द्यायला पाहिजे. ते वाळायच्या अगोदरच जर का त्याला मी हे केलं तर काय पडणार, तिथं परत अजून जास्त डॅमेज होणार. त्याच्यावर मी सिमेंट लावलं तर त्या ह्याच्यावर दिसणार टेंगुळ आल्यासारखं दिसणार, आपल्याला ते व्यवस्थित नाही दिसणार. सेम गोष्ट रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये होती. ते जे छोटे पार्टिकल निघतात त्याला आम्ही थ्रॉम्बस म्हणतो. हे जे थ्रॉम्बस आहेत ते आपल्या रक्तामध्ये पहिल्यांदा फिरायला लागतात आणि हे थ्रॉम्बस आपल्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकायला लागतात. मग त्याचा परिणाम मग डोळ्यांवर दिसायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, विकनेस, हातापायांना मुंग्या येणं, सेक्शुअल विकनेस, हे परिणाम पहिल्यांदा दिसायला लागतात. हेअर फॉल व्हायला लागतो, कारण हे जे पार्टिकल आहेत ते आपल्या पहिल्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या आपल्या डोळ्यांना पण दिसत नाहीत एवढ्या मायन्यूट असतात, आणि आपण दुर्लक्ष केलं किंवा या छोट्या जे गुठळ्या आहेत त्या जर का एकत्र आल्या आणि त्या जर का आपल्या महत्वाच्या आर्टरीमध्ये जाऊन अडकल्या तर मग आपल्या हृदयाला जाणारा ब्लड सप्लाय वगैरे कमी होऊ शकतो. मग त्याला आपण म्हणतो कार्डियक अरेस्ट आला, स्ट्रोक झालं, किडनी एकदम हे करायचं, क्रिएटिनिन वाढलं, किंवा बऱ्याच जणांना गँग्रीन वगैरे सारखा पण त्रास होऊ शकतो, कारण त्या मोठ्या गुठळ्या तिथे अडकतात. पर्टिक्युलरली ज्याला PID म्हणतात किंवा पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीज. डायबिटीस सारखा सायलेंट किलरच म्हणायचं नाही, हा डायबिटीसमुळं सायलेंट हे होतं, म्हणजे त्याची लक्षणं लक्षात येत नाहीत. कारण हायपरटेन्शन जर का मला आहे आणि त्यात मला डायबिटीस पण आहे, तर मी असं म्हणतो की डायबिटीस विथ हायपरटेन्शन तुमची रिस्क कॉम्प्लिकेशनची 2x झाली, डबल. लिंक कशी आहे डायबिटीज आणि हायपरटेन्शन? डायबिटीस मध्ये आपल्या नसांवर परिणाम होतो. बरोबर. पहिल्या पेरिफेरल नर्व्स खराब होतात आणि जर का मी तो नाही डायबिटीस नियंत्रणात आणला तर माझी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, जी माझी डायरेक्टली ब्लड प्रेशर कंट्रोल करते आहे, जी माझी सेंट्रली तर ब्रेनला कनेक्टेड आहे, कारण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आपल्या ब्रेनचा सुद्धा सहभाग असतो. सो जे माझं हार्ट रेट कंट्रोल करते, माझ्या हृदयाचे जे स्नायू असतात ते इनव्हॉलेंटरी आहेत. म्हणजे तुम्ही म्हणलं की हृदयाचं जरा हे 5 मिनिटं कंट्रोल करून दाखवा, इट्स नॉट पॉसिबल, राईट? सो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझं लंगचं काम, लिव्हरचं काम, इंटेस्टाईनचं काम, हार्टचं काम हे इनव्हॉलेंटरी आहेत. तिथले जे मसल्स असतात ते सतत ऍक्टिव्ह ठेवायला लागतात. त्याचा जो डायरेक्ट कंट्रोल आहे तो आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, सेंट्रल मॅनेजमेंट आहे.
तर ज्या वेळेला माझी ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम डॅमेज व्हायला लागते आणि जर का मला वेदना होत आहेत, म्हणजे जे हायपरटेन्शनचा पुढचा परिणाम हृदयावरती होतो, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हार्ट अटॅक आला मला कळणार कसं? तर मला छातीत वेदना होणार, अंजायना होणार, काहीतरी इकडच्या बाजूला लॅटरल पेन होणार. तर या वेदनाच त्या पेशंटपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे तो डायरेक्ट अनकॉन्शियस होणार, किंवा बऱ्याच जणांना म्हणतो ना आपण एकदम होतं, बसले होते, पेपर वाचत होते, तिथल्या तिथंच फ्लॅट झाले, गेले. तर त्या वेदनाच होत नाहीत. त्यामुळं त्याला सायलेंट हे म्हटलं जातं. आणि डायबिटीस आणि बीपी हे जर का दोन्ही आहेत तर ते खूप जास्त डेडली कॉम्बिनेशन झालं, कारण तुमची रिस्क 2x झाली. जर का डायबिटीस आहे, मला हे पण आहे, ब्लड प्रेशर पण आहे, आणि जर का माझी स्लीप खराब आहे, मी जर का, किंवा मी सिडेंटरी आहे, एकाच ठिकाणी बसतोय आणि मला झोप नाही, तर तुमची रिस्क 4x झाली. जर का मी स्मोकिंग करतोय, मी अल्कोहोल घेतोय, आणि माझं हे सगळं माझं लाईफस्टाईल पण खराब आहे, 10x झाली. 10x 10 पटीनं तुमची रिस्क वाढली. आणि जर का माझा स्ट्रेस घेण्याचा स्वभाव आहे, कायम मी चिंता करतोय, तर मग ती 20x झाली. सो जेवढं तुम्ही एक इलेमेंट त्याच्यात ऍड करत जाता तेवढी तुमची रिस्क वाढती. आणि हायपरटेन्शनचं सगळ्यात वाईट काय की मी बऱ्याच वेळा म्हणतो की डायबिटीसमध्ये शुगर एखाद्या वेळेला 200 झाली, 300 झाली, 400 झाली, तरी ते शरीर कसं बसं मॅनेज करू शकतं. ते खराबच आहे. पण तुम्हाला लगेच काही त्याचा इम्पॅक्ट शरीरावर होत नाही. बॉडी काहीतरी करून ते हे करू शकते. ऍटलीस्ट आपण हॉस्पिटलपर्यंत तरी जाऊ शकतो आणि परत ती नॉर्मलला आणू शकतो. ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम काय आहे? स्लाइट डेव्हिएशन 20 ते 30%, म्हणजे 150, 170, 180 पर्यंत बॉडी, 180, 200च्या वर गेलं, इट इज कॉल्ड एज हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी. आणि ते गेलं की नसा डायरेक्ट फुटायला लागतात. आपल्या ब्रेन मधली रक्तवाहिनी असू शकते किंवा इतर कुठल्या, कारण ते प्रेशर त्या आर्टरीजना सहन होत नाही, किंवा आपल्या डोळ्यांमधल्या नसा त्या ॲक्वेंटेड आहेत 120, 130, 140 साठी. ते एवढं प्रेशर नाही सस्टेन करू शकत. आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत की बरेच जण म्हणतात आमचं कुठे एवढं वाढतंय, आमचं तर थोडंसं जास्त असतं. पण ते थोडंसं जास्त असताना हे जास्त डॅमेज करतं ऍक्च्युअली. म्हणजे कसं आहे की आता हा हात आहे, मी कायम एक एक्झाम्पल देतो की हात असा मी आता वर असा केला तर त्याचा मला काही त्रास होत नाही, पण मी म्हणलं हाच हात मला असा 24 तास वर करून ठेवायचा आहे. हा माझाच हात आहे जो मला असा नॉर्मल असताना जड वाटत नाहीये, पण तुम्ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी केला आणि वर ठेवलेला आहे तर मला थोड्या वेळ तो जड वाटायला लागतो. बरोबर. तर ब्लड प्रेशर किंवा सतत वाढणारं बीपी किंवा हायपरटेन्शन या पद्धतीनं काम करतं. जेव्हा ते थोडंच वाढतं, ते थोडं वाढलेलं जर का सतत वाढलेलं असेल तर त्या ऑर्गनसाठी आणि आपल्या शरीरासाठी ते जास्त धोकादायक आहे. कारण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की रक्तवाहिन्या सगळीकडेच आहेत. बरोबर आहे. असं नाही की बाबा फक्त हार्ट घेऊन बसायचं आहे आपल्याला. कुठलाही माझ्या ह्याच्यामधला जो ऑर्गन आहे तो त्या स्टेकवरती लागतो. आणि जेव्हा बीपी वाढतं त्यावेळेला पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीमवरती प्रेशर वाढणार आहे, म्हणजे तुमच्या एंटायर बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो सायलेंट किलरकडे घेऊन जातो. आणि त्यासाठी हायपरटेन्शनला कधी मी कायम म्हणतो डोंट टेक ब्लड प्रेशर लाईटली. वाढणाऱ्या बीपीला एक वेळ शुगर तुमची एखाद्या वेळ वाढली, थोडंफार तुम्ही हे केलं, पण एकदा तुमची खराब झालेली नस किंवा जर का चुकून स्ट्रोक बसला, पॅरालिसिस झाला, किडनी फेल्युअरमध्ये गेलात किंवा डोळे जर का गेला तुमचा एखादा, तर तो इररिव्हर्सिबल डॅमेज आहे. इररिव्हर्सिबल हायपरटेन्शन कॉजेस इररिव्हर्सिबल डॅमेज टू ऑर्गन्स असं म्हणलं जातं. आणि तुम्ही पाहिलं का, म्हणजे सहज कोणाला आपण विचारलं की कसे आहात, काय नाही, एक बीपीची गोळी चालू आहे, म्हणजे इतकं लाईटली सांगतात ते. आणि आता तुम्ही जेवढं सांगताय त्याचं गांभीर्य ते पाहून मलाच खरं टेन्शन यायला. नाही, एवढं पण टेन्शन घेऊ नका. पण गोष्ट कशी आहे की मी त्याचं पॉझिटिव्ह फॅक्टर, कुणी टेन्शन घेतलं पाहिजे की माझ्या बीपीचं वाढणारं कारण काय आहे हे आयडेंटिफाय न करता मी फक्त गोळी घेत राहिलो तर तुम्ही मग टेन्शन घेतलं पाहिजे. देन गोळी काय करते, तुम्हाला फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटीमध्ये घेऊन जाते. ब्लड प्रेशरचं, माझं ब्लड प्रेशर वाढलंय किंवा मला हायपरटेन्शन आहे हे शरीराने दिलेलं तुम्हाला सिग्नल आहे. शरीराने सांगितलंय तुम्हाला की जसं आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल वाढलं, तर कोलेस्ट्रॉल वाढलं हे खराब नाहीये, लक्षात घ्या. बीपी वाढलं हे खराब नाहीये, ते कशामुळं वाढलंय ह्याच्यावर, ह्या कारणावर काम न करता मी फक्त जर का कोलेस्ट्रॉल घटवायचा प्रयत्न केला, मी फक्त बीपी, तर ते काय होतं ऍक्च्युली की तुम्ही एका हातातलं ओझं दुसऱ्या हातात ठेवल्यासारखं आहे. करेक्ट आहे. तुम्ही 20 किलोचं वजन घेऊन चाललेलं आहे, तुमचा हात अवघडला तर तुम्ही काय करता, हा आता मी हातात ठेवतो. तर एक्झॅक्टली जेव्हा मी रूट कॉजवर काम न करता, माझं प्रेशर कशावर वाढतं ह्याच्यावर काम न करता, जर का मी फक्त इकडून तिकडं प्रेशर ट्रान्सफर केलं, कारण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये हार्टचा रोल खूप मिनिमल आहे. म्हणजे आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, कारण हार्टचा रोल आहे पंपिंग. हार्टचा रोल वाढलेलं बीपी कंट्रोल करायला बिचारा हार्ट काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने तेच कॉम्बिनेशन जोडलं जातं. हा, आणि ते बीपी माझं नॉर्मल आलं म्हणजे, तर हार्ट किंवा ब्लड प्रेशरला बाकीच्या 3 ऑर्गनचा म्हणजे सगळ्यात मोठा रोल किडनीचा आहे.
म्हणजे आपल्या किडनीमध्ये एक रेनिन अँजिओटेन्सिन नावाची सिस्टीम असते. रेनिन नावाचा जो हार्मोन किडनीमध्ये होतो तयार होतो. हा हार्मोन ब्लड प्रेशर कंट्रोलला खूप जबरदस्त हे करतो, कारण दॅट इज अ पोटंट व्हेझोडायलेटर. आपल्या छोट्या स्मॉल व्हेसल ज्या असतात, छोट्या रक्तवाहिन्या, म्हणजे असं म्हणतात की जेवढं आपल्या देशामध्ये ह्याचं जाळं असेल ना रस्त्याचं, तेवढं त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटरचं जाळं आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये. जर का त्या छोट्या नसा एकत्र केल्या आणि ते असं जोडलं तर लाखो किलोमीटर ह्याच्यावरती हे एवढं मोठं हे होऊ शकतं. ह्याच्यातलं एवढं मोठं ट्रॅव्हलिंग होऊ शकतं. मी पण वाचलं कुठेतरी. तर सांगायचा उद्देश काय की या ज्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा ह्या ज्या ह्याच्यामध्ये आहेत, या डायलेटेड ठेवायचं काम किंवा त्याचं कॉन्स्ट्रिक्शन आणि रिलॅक्सेशन मेंटेन करायचं काम किडनीकडे असतं. थोडाफार लिव्हरचा पण ह्याच्यामध्ये रोल आहे. सेकंड हार्ट, आपले जे काफ मसल असतात ह्यांचा पण रोल आहे. कारण लक्षात घे की हार्टकडून बॉडीमध्ये खाली जायचं आहे रक्ताला आणि परत वर यायचं आहे. सो जरी आपण आता सेटिंग पोझिशनमध्ये असलो किंवा स्टँडिंग पोझिशनमध्ये असलो तर ते अँटी ग्रॅव्हिटी त्याला काम करायचं आहे. त्यामुळे इथल्या काफ मसल्सचा, आपल्या लेग पायाच्या मसल्सचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. डॉक्टर दुर्दैवाने पण खरं सांगू का, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी उघडपणे सांगितलं की किडनीचा महत्वाचा रोल आहे, काफचा, पण जनरली हायपरटेन्शन म्हणलं की फक्त हृदयावरच काम करणं गरजेचं आहे इतपतच म्हणजे तेवढं सांगितलं जातं. तुमचं हृदय डॅमेज, म्हणजे हृदय डॅमेज, हृदयाला काय होतं, बॅक फायर म्हणतात त्याला, म्हणजे बॅक इफेक्ट दिसायला लागतो. कारण तो जो येणारा जो रेजिस्टन्स आहे, जेव्हा माझ्या रक्तवाहिन्या आणि तुम्ही कसं बघायला की हार्टचा जो 4 कप्पे म्हणतो आपण, त्यातला जो डावा कप्पा असतो तो मोठा असतो की, आणि त्या कप्प्यातून सगळं पुढं जाणार आहे रक्त, आणि ते पुढं कसं नॅरो आहे. म्हणजे जे आपण बघतो जेव्हा ट्रॅफिक जाम होतं त्यावेळेला पण आपण बघतो काय होतं की मोठा रस्ता असतो आणि तो पुढे नॅरो होतो. नाउ व्हॉट हॅपन्स की हा पुढचा रस्ता ऑलरेडी नॅरो आहे, तो जर का मी अजूनही नॅरो केला तर त्याचा बॅक प्रेशरचा इफेक्ट कुठे येतो, आपल्या डाव्या कप्प्यावरती. त्यामुळे बऱ्याच जणांना LVH, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती. आणि हे कधी होतं की दुर्लक्षित राहिलेलं हायपरटेन्शन, कंट्रोल न केलेलं हायपरटेन्शन तुम्हाला लेफ्ट व्हेंट्रिकल हायपरट्रॉफीकडे घेऊन जातं. म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल हायपरट्रॉफी म्हणजे काय आहे की हृदय काय म्हणतो त्याला आपण मराठीत, आव आणायचा प्रयत्न करतं की मी मॅनेज करतो, मी सांभाळतो आणि एका पॉइंटला ते थकून जातं. आणि त्या केसमध्ये ते काय करतं, त्याच्या साईज वाढतो, त्याच्या मस्क्युलर साईज, LVHचा साईज तो वाढवायचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळेला डायस्टॉलिक प्रेशर वाढायला लागतं. आणि ते मग क्लिअर कट साईन आहे. एक वेळ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आपल्याला मॅनेज करणं सोपं असतं किंवा कम्पॅरेटिव्हली ते लवकर कंट्रोल येतं. पण जर का डायस्टॉलिक प्रेशर वाढायला लागलं तर ह्याचा अर्थ आहे तुमचं हार्ट फेल्युअरकडे चाललेलं आहे, हार्ट दमलेलं आहे तुमचं. आणि मग त्या केसमध्ये पायावर सूज दिसायला लागती, थकवा प्रचंड जाणवायला लागतो, 10, 12, 15 पायऱ्या चढल्या की धाप लागायला लागती. मग आपल्याला डॉक्टर सांगतात ECG करा. मग ECG मध्ये ती दिसती की एक लाईन थोडीशी हे झालेली आहे. मग सांगितलं 2D इको, आणि मग 2D इको केला की मग आपल्याला सांगितलं होतं की तुमचं ते इजेक्शन फ्रॅक्शन वगैरे कमी झालंय. पण हे जे आहेत ही लक्षणं BP झाल्यानंतर 5, 10, 12 वर्षांनी दिसतात. ऍक्च्युली लोकांना थोडंसं हे पहिल्यांदा अवेअर करणं गरजेचं आहे की तुम्ही जर का नैसर्गिक पद्धतीनं नॅचरली जर का ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं तर तुम्हाला LVH होणार नाही, सिरियसली घेतलं तर. दुसरी गोष्ट, तोपर्यंत काय, मग तोपर्यंत आपली किडनी आणि आपलं लिव्हर आणि आपले अदर ऑर्गन्स ते प्रेशर हँडल करत असतात. व्हॉट हॅपन्स की आता परिस्थिती थोड्या दिवसांनी काय होती की माझ्या या हातात 20 किलोची पिशवी आहे, या हातात 20 किलोची पिशवी आहे, मला घरी जायचं आहे, मला खाली नाही ठेवायची पिशवी, मला पळत जायचं आहे. मग ड्रॅग व्हायला लागतं, मग आपल्याला ते शरीर मग लोढणं वाटायला लागतं. आणि मग त्यावेळेचं जे प्रेशर आहे, मग त्यावेळी तुमच्या गोळ्यांचे डोस पण वाढतात. मग तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पण गोळी लागणार, मग डायबिटीसची पण गोळी लागणार, ब्लड प्रेशरच्या 1-2 गोळ्या घ्यायला लागणार. आणि दुर्दैवाची गोष्ट याच्यात काय आहे की डायबिटीसच्या पेशंट्समध्ये 1000 मिलीग्रॅम किंवा 1500 मिलीग्रॅम पर्यंत गोळ्या गेल्या तर त्याचे लिव्हर किडनीवरती परिणाम दिसतात. त्याच्यापेक्षा जास्त डोस वाढला तर. ब्लड प्रेशरला हे 100 मिलीग्रॅमच आहे, 100 मिलीग्रॅम. म्हणजे 100 मिलीग्रॅमचा डोस तुमचा गेला, ह्याचा अर्थ तुम्ही म्हणजे आता काय झालं की ड्रग रेजिस्टंट डेव्हलप व्हायला लागला. ह्याला रेजिस्टंट हायपरटेन्शन म्हणतो आम्ही. एका गोळीवर कंट्रोल होत नाहीये किंवा मिनिमल डोसवरती होत नाहीये. तुम्ही जर का BPच्या गोळ्या बघितल्या तर अगदी 2.5 पासून ते 20, 40, जास्तीत जास्त 80, 50 किंवा 100 मिलीग्रॅमच्या मेटाप्रोलॉल वगैरे ह्या गोळ्या घेतल्या तर 50 मिलीग्रॅम किंवा 100 मिलीग्रॅम पर्यंत असतात. पण ओव्हरऑल असं दिसून आलेलं आहे की मी जर का गोळ्यांचे डोस 100 मिलीग्रॅमपेक्षा माझे जास्त होत आहेत BPच्या गोळ्यांचे, तर त्याचा किडनीवरती क्रिएटिनिन वाढणं, युरिया वाढणं हे प्रमाण त्या लोकांच्या जास्त दिसून आलेलं आहे. सो गोळ्या वाढवण्याचं जे हे आहे, मला जे मायलेज म्हणतो किंवा मला जे काय म्हणतो जो रेंज आहे, की बिईंग अ डॉक्टर आम्हाला पण खूप लिमिटेड आहे. ह्याच्यात तिथं 1000, 1500 एवढ्या डोसेसमध्ये आपल्याला देता येतं. त्यामुळं वी शुड बी व्हेरी मच अवेअर. कारण मी खूप साऱ्या पेशंटचं हे बघितलेलं आहे की एक परिस्थिती अशी येते की गोळ्या घेतल्या तरी प्रॉब्लेम, गोळ्या नाही घेतल्या तरी प्रॉब्लेम. कारण गोळ्यांचे डोस वाढवले
इकडे क्रिएटिनिन आणि युरिया वाढायला लागतं आणि गोळ्यांचे डोस कमी केले तर बीपी वाढलं, परत त्याचा परिणाम किडनीवरती. ह्या विशियस सायकलमध्ये तो अडकून बसतो. किडनी थोड्या दिवसांनी दमती, किडनी म्हणते की अरे माझं हे काम नाहीये, मी माझ्यापर्यंत मदत करते, मी फिल्ट्रेशनचं काम करू, एक्सट्रेशनचं काम करू, हे एक्स्ट्रा प्रेशर सांभाळू. सो किडनीने एकदा हात वर केले की मग फार गंभीर परिस्थिती होती. मग कारण मग ते किडनी प्रोटेक्टिव्ह औषधं पण आपल्याला तिथं सुरू करायला लागतात आणि ब्लड प्रेशरची पण औषधं घ्यायची आहे, त्याच्यात कोलेस्ट्रॉल वगैरे असतं, त्यात डायबिटीस, म्हणजे ते हवाक होऊन जाते. मग म्हणजे नक्की लक्षातच येत नाही कशामुळे काय. आणि या सगळ्या गोळ्यांमुळे काय होतं, सोडियम इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो. आता हे सगळं झाल्यानंतर त्यात डॉक्टर किंवा आम्ही लोक काय सांगतो, आता तुम्ही पळायला जावा. म्हणजे बऱ्याच सारख्या लोकांना हे कळत नाही की बीपी आणि डायबिटीस झाल्यावर पळायचं नाही रे बाबा, किंवा एक्सरसाइज करायचं, तुम्ही ते होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही वॉकिंग केलं पाहिजे, त्याच्या अगोदर तुम्ही केलं पाहिजे, त्यानंतर मग लोक जागृत होतात. पण बऱ्याच वेळा तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. ऍक्च्युली तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर स्ट्रेस वाढायला लागलेला, फारच जास्त भीतीदायक बोलायला लागले का मी. नाही, गरजेचं पण आहे, कारण आपला हेतू पण अवेअरनेस. नाही, खरंच आहे, अवेअरनेस पाहिजे ह्याच्यामध्ये. पण म्हणजे लोक फारच लाईटली घेतात, ह्याचं दुःख वाटतंय मला, बाकी काहीच नाही. कारण माझ्या पाहण्यात असे बरेच लोक आहेत की जे अगदीच हलक्यात घेतात या सगळ्या गोष्टी. नाही, एक दोनदा म्हणजे ह्याच्यात दोन भाग आहेत. म्हणजे प्री हायपरटेन्सिव्ह नावाचा एक प्रकार असतो, त्यांनी खूप जास्त घाबरलं पण नाही पाहिजे. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं ना की 180-20 म्हणजे 200 माझी बेरीज आहे, चांगलं आहे, पण 200 ते 250 मध्ये जात असेल ह्याच्यामध्ये, कुणाचं 230 आली तर लगेच पण तुम्ही पॅनिक होऊ नका की बाबा आता माझं काय खरं नाही, मला आता हार्ट अटॅकच येणार, माझी किडनी फेल होणार. इट्स नॉट लाईक दॅट. तुम्ही थोडंसं एका ठिकाणी स्वस्थ बसा. आणि मी जसं मगाशी म्हटलं की कुठं प्रॉब्लेम आहे, हरीवरी करीमध्ये प्रॉब्लेम आहे, स्लीप सायकलमध्ये प्रॉब्लेम आहे का, माझं वजन वाढलेलं आहे का, जरा माझ्या पार्ट्या वाढलेल्या आहेत का, माझं जरा निकोटीन कन्झम्पशन जास्त आहे, तर थोडंसं जर का आपण इंट्रोस्पेक्ट केलं आणि स्वतःच्याच हृदयावरती हात ठेवून विचारलं की बाबा कुठं मी माती खातोय, कुठं मी माती खातोय, माझा फेवरेट वर्ड आहे ह्याच्यातलं, की तर तुमचं मनापासून तुम्ही बाकी सगळ्या जगाला फसवू शकता. तुम्हाला उत्तर बरोबर कळतं की वेअर आय एम गोइंग रॉंग. राईट, हे तुम्हाला आलं आणि त्या गोष्टी जर का करेक्ट केल्या तर बिलीव्ह मी 30 डेजमध्ये 30 दिवसामध्ये तुमचं बॉडी पूर्वरत होते, तुमचं प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकतं. डॉक्टर, आता ज्यांना हायपरटेन्शन पण आहे आणि डायबिटीज पण आहे, दोन्ही, ओके, तर ह्यांचं डे टू डे लाईफमध्ये हे दोन्ही आजार कसे इम्पॅक्ट करतात? काही कॉम्प्लिकेशन्स येतात का, काही रिस्ट्रिक्शन्स येतात का? नाही, खूप रिस्ट्रिक्शन्स ह्याच्यात येऊ शकतात. म्हणजे मी तर आय थिंक आत्ताच मी बोललो की डायबिटीस आणि हायपरटेन्शन एकाच आईची जुळी, डेडली कॉम्बिनेशन. जी कारणं तुम्हाला डायबिटीस, म्हणजे मी म्हणतो ना की एव्हरी डायबिटिक पेशंट is considered as a future hypertensive patient or every hypertensive patient हा पुढचा डायबिटिक पेशंट होऊ शकतो. बरोबर. दुर्दैवाची गोष्ट आहे, काही खूप चांगली गोष्ट नाही, पण याचं कारण लक्षात घेणं गरजेचं आहे की डायबिटीस आणि बीपी होण्यामागची 90% कारणं सेम आहेत. हो, 90% कारणं सेम आहेत. इन्शुलिन रेझिस्टन्स दोन्हीकडेही कॉन्ट्रीब्युट करतो. बरं. सॉल्ट वाढणं, शुगर वाढणं दोन्हीकडेही कॉन्ट्रीब्युट करतं. लॅक ऑफ स्लीप, सर्कॅडियन रिदमनुसार न करणं, झोपेचा अभाव दोन्हीकडे कॉन्ट्रीब्युट करतं. वाढलेल्या तणावाच्या लेवल, सततची चिंता दोन्हीकडे कॉन्ट्रीब्युट करतं. सो जी गोष्ट माझ्या शरीरात इन्शुलिनचा प्रतिरोध वाढवते, जी गोष्ट माझ्या शरीरातली पोषण मूल्य कमी करते, जी गोष्ट माझ्या शरीरात तणाव वाढवते, निगेटिव्ह स्ट्रेस वाढवते, ती गोष्ट माझ्या शरीरात हायपरटेन्शन वाढवणारच. सो हे दोन्ही हँड इन हँड जातं मी म्हटल्याप्रमाणे. आणि तुमच्या ऑर्गन डॅमेजची किंवा कॉम्प्लिकेशनची रिस्क ही एका आजारापेक्षा ती डबल 2x किंवा 4x व्हायला सुरुवात होती. सो नावं फक्त माझ्या दृष्टीने वेगळे. 10% थोडं उपर नीचे आहे, 10%. जसा तो बिईंग अ डॉक्टर आमच्या साईडला येतो की डायबिटीसचं मूळ कारण जेव्हा आपण असेस करतो त्यावेळेला आपण म्हणतो फास्टिंग इन्शुलिन तपासलं पाहिजे, GTT केली पाहिजे. तसं हायपरटेन्शनचं मूळ कारण फाइंड आउट करण्यासाठी बीपी हे नाही, बीपी हा मापदंड नाही आहे. बीपी हे काय म्हणू शकतो आपण, जस्ट टिप ऑफ आइसबर्ग आहे. ओके, हे फक्त वरवरचं दाखवलं आपल्याला कळलं. जर का मला माझ्या हायपरटेन्शनचं रूट कॉज फाइंड आउट करायचं असेल तर जर का माझं बीपी वाढलेलं दिसतंय, हे दिसतंय, तर थोडंसं आपण इन डेप्थ मध्ये जाऊन आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं HSCRP तपासलं पाहिजे. ह्याला हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, CRP आपल्याला माहित आहे. ते आपल्या मध्ये आता काय आहे, इन्फेक्शन आले होते, चिकनगुन्या, तर CRP वाढलं. CRP हे इन्फेक्शन मध्ये जसं वाढतं, जर का माझ्या रक्तवाहिन्या आतनं डॅमेज होत असतील, माझ्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या लेअरला सूज असेल किंवा माझ्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये सूज असेल तर त्या लोकांच्या मध्ये हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढतं. बरेच जण लिपिड प्रोफाईलकडे जातात. कोलेस्ट्रॉल वाढणं, ट्रायग्लिसराईड वाढणं, अगेन हे सिम्पटमॅटिक आहे. ते माझ्या शरीराला हिलिंग करण्यासाठी आलेलं आहे कोलेस्ट्रॉल.
ते तुम्हाला रूट कॉजकडे घेऊन नाही जाणार. यू नीड टू चेक युअर अपोलायपोप्रोटीन ए, अपोलायपोप्रोटीन बी, म्हणजे बऱ्याच जणांना टेस्ट नवीन वाटत असते. किंवा अजून एक मार्कर आहे की माझ्या रक्तवाहिन्या आणि मला पुढे जाऊन हायपरटेन्शनचं, त्याला होमोसिस्टीन, हे खूप अगोदर वाढतं. ह्याला या ज्या होमोसिस्टीनच्या लेवल आहेत त्या असं म्हणतात की इट शुड बी लेस दॅन 5. खूप साऱ्या यंग ऍडल्ट्स मध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की 20, 25, 28, 30. सो इफ तुमची लाईफस्टाईल चांगली नसेल, तुम्ही सिडेंटरी आहात, तुमच्यामध्ये स्मोकिंग, ऍडिक्शन, टी, कॉफी, रिफाईंड पदार्थ जास्त घेताय, प्लीज चेक युअर होमोसिस्टीन लेवल्स. होमोसिस्टीन जर का तुम्ही चेक करून ते जर का तुमचं 10, 12, 15 असेल तर तुम्हाला माइल्ड रिस्क असती हायपरटेन्शन आणि या गोष्टींची. 20च्या वर जर का गेलं मॉडरेट रिस्क, आणि 30च्या वर असेल तर डेफिनेटली तुम्हाला अंडरलाईंग इटिओलॉजी आहे, तुम्हाला लगेच त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. होमोसिस्टीन जेव्हा माझं हायर साईडला राहतं तर माझ्या शरीरात न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असण्याची शक्यता असते, कॉर्टिसॉल लेवल या लोकांच्या वाढलेल्या असतात. सो या सगळ्या टेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला जर का एक प्रेडिक्टिव्ह मार्कर पाहिजे तर इवन इफ यू आर हायपरटेन्सिव्ह ऑर नॉट हायपरटेन्सिव्ह, आणि तुम्हाला जर का समजून घ्यायचं आहे तर तुम्ही होमोसिस्टीन चेक करा. त्या ECG असतील किंवा ह्या खूप नंतरच्या टेस्ट आहेत, बरोबर, त्या तुम्हाला करंट सिनारिओ दाखवतात. नॉन टेस्ट किंवा तुम्हाला सिम्पटमॅटिक देणार. आणि बरेच जण काय करतात त्याच्यावरच रिलॅक्स राहतात. हा माझं बीपी थोडंसं जास्त आहे आणि मी ECG काढला, नॉर्मल आला. माझं 2D इको तर काढायचे ते नंतर, 2D इको तर तो म्हणजे ह्या बेसिक टेस्ट आहेत, त्या नॉर्मल आहे. माझ्या लिपिड प्रोफाईल नॉर्मल आहे, मला कोलेस्ट्रॉल वाढलं, मी कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली. नाही बाबा, असं नाही चालणार. तुझी जर का तू लाईफस्टाईल खराब आहे आणि तुला जर का तुझ्या घरात पण हे 4 लोकांना आहे तर कधीतरी बाबा तू जेव्हा तुला असे लक्षणं दिसत आहेत, तुला असं काही त्रास दिसतोय, तर ह्या टेस्ट तू अशा डॉक्टरांना विचारलं पाहिजे की जे या गोष्टीवर बिलीव्ह करतात, बरोबर, की मला मूळ कारणावर काम करायचं, नुसतं मला हायपरटेन्शन बरं करायचं आहे, हायपरटेन्शन कंट्रोल करायचं आहे, माझं बीपी नॉर्मल आलं नाही, गोळी काय जण नुसतं म्हणतात नाही मी योगा करतोय, मी योगा केल्यावर माझं बीपी नॉर्मल आलं. अरे ते तुझ्या स्ट्रेस लेवल त्या टेम्पररी असू शकतात. जसं तुझं फिजिओलॉजिकल व्हेरिएशननी वाढलेलं ब्लड प्रेशर आहे आणि गोळी घेऊन कंट्रोल आलेला आहे, तर फक्त एकच लाईन पकडून नाही चालणार. मला आयडेंटिफाय करायला काय काय जणांच्या मध्ये व्हिटॅमिन डी कमतरतेमुळं ब्लड प्रेशर, व्हिटॅमिन डीचा फार मोठा रोल आहे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये. सो यू नीड टू चेक युअर व्हिटॅमिन डी ऑल्सो. मी 5, 7, 8, 9 या लेवलला व्हिटॅमिन डी बघितलेलं आहे. व्हिटॅमिन डी इज ऑल्सो पोटंट व्हेझोडायलेटर. त्याची काय रेंज असणं अपेक्षित आहे, म्हणजे आउट ऑफ 40 पेक्षा जास्त, 40 ते 100 पाहिजे. 9, 10, 11, 12 या लेवलला असतात. आणि व्हिटॅमिन डी जे आपल्याला सनलाईट मधून मिळतं किंवा प्राणीजन्य सोर्सेस मधून आपल्याकडे येतं, या गोष्टी आपल्याला चेक करून त्याच्या लेवल पण मेंटेन करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डीच्या लेवल कमी असणं हा एक इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर हायपरटेन्शनसाठी. म्हणजे कित्येक जणांचं फक्त व्हिटॅमिन डी नॉर्मलला आलं किंवा त्यांनी सनलाईट एक्सपोजर एवढं केल्यानंतर सुद्धा बीपी नॉर्मल आलेला आम्ही बघितलेला आहे किंवा त्यांना गोळीची गरज नाही लागलेली याच्यात. सो या गोष्टींची आपल्याला असेसमेंटमध्ये विचार करणं गरजेचं आहे. असेसमेंट पण होणं हो तेवढीच गरजेचं आहे. आणि जे सोल्युशन्स आपण डायबिटीस मुक्तीसाठी करतोय तेच जर का आपण हायपरटेन्शनला मध्ये वापरले तर हायपरटेन्शन मधून सुद्धा लोकांना आपल्याला मुक्त करता येऊ शकतं. हायपरटेन्शन हा सुद्धा रिव्हर्सिबल आजार आहे. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं तुम्ही विचारणार होता काय? ओके सॉरी. डायबिटीस सारखं हे रिव्हर्सिबल आहे 100%. जर का अर्ली तुम्ही डिटेक्ट केलं, त्या आजाराच्या मूळ कारणावरती काम केलं, योग्य पद्धतीनं असेसमेंट केलीत आणि नैसर्गिक गोष्टींचा तुम्ही सातत्याने वापर केला, 90 ते 180 दिवस 90 डेज मिनिमम लागतात तुम्हाला. ह्याच्यात अपवाद कुठला आहे की जर का तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जर का तुमची अफेक्ट झालेली आहे, म्हणजे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत हे आले, म्हणजे थोडक्यात आणीबाणी गोष्टीत झाले, तर मग जरा प्रॉब्लेम आहे. मग त्या केसमध्ये आम्ही काय सांगतो, तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करा आणि तुमचा गोळीचा डोस कमीत कमी आणण्याचा आपण प्रयत्न करूया. अशा लोकांची आम्ही पूर्ण गोळी नाही बंद करत, किंवा मे बी एखाद्याचा अँजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेली आहे, ऑलरेडी काहीतरी ऑर्गन डॅमेज झालेलं आहे, तर साधारण ओव्हरऑल हायपरटेन्शन आपण लोक घेतले तर अशी लोक किती असतात, एक 15 ते 20%. तर त्यांना आम्ही काय सांगतो की बाबांनो, तुमचा आत्ता समजा तुम्हाला 40 मिलीग्रॅमची गोळी सुरू आहे किंवा मे बी 80 मिलीग्रॅमची गोळी सुरू आहे, तर ऍटलिस्ट ती गोळी वाढणार नाही, झाली तर थोडीफार कमी होईल आणि तुम्हाला कुठलाही ऑर्गन डॅमेज ब्लड प्रेशरमुळे होणार नाही. यासाठी तुम्ही हायपरटेन्शन रिव्हर्सल करा. आणि तुम्ही जर का प्री हायपरटेन्सिव्ह आहे, तुम्हाला नुकतंच ब्लड प्रेशर डिटेक्ट झालंय, 10 मिलीग्रॅम, 5 मिलीग्रॅम, 15 मिलीग्रॅमच्या गोळ्या आहेत, तर तुम्ही 100% हे करू शकता. आणि हे का करायचं, तर बऱ्याच जणांचं काय होतं की माझी गोळी, माझं म्हणणं गोळी नाही बंद झाली, तुम्हाला 2.5 मिलीग्रॅमची गोळी राहिली किंवा एखादी आयुर्वेदिक गोळी राहिली, डोंट बॉदर, त्याच्याने फार मोठं काही रिस्क नाहीये. पण मी काही जण काय म्हणतात, नाही मी गोळीच नाही घेणार, मी हेच नाही करणार, तर तुम्ही तशी परीक्षा बघू नका, ती विषाची परीक्षा बघितल्यासारखं आहे. डायबिटिक रिव्हर्सलमध्ये गोळी पूर्ण बंद होणं, हे होणं, हे जेवढं
क्रमप्राप्त आहे किंवा जेवढं सिस्टमॅटिक आहे. हायपरटेन्शनला तेवढा हायपरटेन्शन थोडा वेळ जास्त द्यायला लागतो, परम्युटेशन कॉम्बिनेशन थोडेसे त्याच्यामध्ये जास्त करायला लागतात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की फक्त बीपी हा पॅरामीटर न पकडता तुम्ही इतर जे पॅरामीटर आहेत ते जर का तुम्ही रिव्हर्स केले तर ऑटोमॅटिकली तुमचं ब्लड प्रेशर पण नॉर्मल येणार आहे असं मला वाटतं. डॉक्टर, बॅक टू डायबिटीसच्या बाबतीत, हायपरटेन्शन आणि डायबिटीस, जर समजा एखादा इन्सुलिन घेत असेल तर त्याचं बीपी शूट होतं का, किंवा ह्यात मानसिकतेचा काही रोल आहे? नाही, फार रेअरली असं होतं. उलट बऱ्याच वेळा आम्ही बघितलेलं आहे की हायपोग्लायसेमिया जर का झाला, पेशंटच्या शुगर कुठल्याही डायबिटिक पेशंट लो झालं तर त्याचा हार्ट रेट वाढतो आणि त्याचं बीपी वाढू शकतं. तर फार रेअरली असं होतं. ओनली थिंग कधी कधी काय होतं, काही जी डायबिटीसचे मेडिसिन्स आहेत, जसं काही मेडिसिन्समध्ये युरिनच्या द्वारे शुगर बाहेर पडते ह्याच्यातली, तर त्या लोकांच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतो, सोडियम पोटॅशियम. इनफॅक्ट हायपरटेन्शनचे असे काही मेडिसिन्स आहेत की त्याचा डायबिटीसवरती इम्पॅक्ट होतो. जे क्लासिकल ड्रग जे वापरलं जातं हायड्रोक्लोरथायझिड, तर इट इन्क्रीजेस इन्शुलिन रेजिस्टन्स, हे प्रूव्हन आहे. काही औषधं अशी आहेत जसं म्हणतात की मेटफॉर्मिन आहे किंवा ग्लिप्टिन्स आहेत, तर ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण ह्याच्यावर होताना दिसतो, म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये. कारण तुमचे जे इंटरस्टेशल स्पेस म्हणजे दोन पेशींच्या मध्ये जी जागा असती तिथला फ्लुइड क्लिअर करण्याचं, तिथली शुगर क्लिअर करण्याचं काम काही डायबिटीसचे मेडिसिन्स करतात. इव्हन आपण जे नॅचरल वेमध्ये डिटॉक्स सांगतो की तुम्ही फास्टिंग केलं पाहिजे, तुम्ही इनिमा घेतला पाहिजे, तुम्ही खाण्यामध्ये वेगवेगळे अल्कलाइन ज्युसेस वापरले पाहिजेत, तर ते पण तेच काम करतं. सो या इंटरस्टेशल स्पेसमध्ये सोडियम पण आपल्या ह्याच्यात असतं, सोडियम पोटॅशियम चॅनल्स असतात, तर त्याच्यावरचं प्रेशर कमी झाल्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण ह्याच्यामध्ये होताना दिसतो. इन्शुलिनचा फार रेअरली हे होतं, म्हणजे इन्शुलिन घेतल्यामुळं बीपी वाढलंय किंवा हे झालंय. इन्शुलिन टोचायच्या भीतीमुळे थोडंफार काही काही जणांचं बीपी वाढू शकतं, पण ती दॅट इज ड्यू टू एन्झायटी, दॅट इज नॉट बिकॉज ऑफ इन्शुलिन. सो आय डोंट थिंक की इन्शुलिनमुळे बीपी वाढेल किंवा हे होईल असं. आज तुमच्या लक्षात आलंय का, तुम्ही ऍडिक्शन किंवा निकोटीन किंवा हे असे शब्द वारंवार वापरताय? नाही, फार हायपरटेन्शन सोबत काय संबंध आहे? ऍडिक्शनचा, निकोटीन, अल्कोहोल फार किंवा मोठा संबंध आहे. कारण निकोटीन हे कसं आहे की म्हणजे एक तर सगळ्यात पहिलं सिडेंटरी, म्हणजे आजच्या याच्यामध्ये जे 12 तास 10 तास आपण एका ठिकाणी बसतोय, हा न्यू ॲडिक्शन आहे. हे पण आपल्याला सगळ्यात पहिलं चेंज करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे आपण बघतोय तर चेन स्मोकिंगचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त आहे लोकांच्यामध्ये. स्मोकिंग, मला निकोटीन नावाचा जो घटक असतो, हा निकोटीन नावाचा घटक आपल्या रक्तामध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. ते आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये एंडोथेलियल लेवलला बघायची मी सांगितलं डॅमेज करतं, आणि ते आपल्या रक्तवाहिन्यांमधला नायट्रिक ऑक्साईड नावाचा जो घटक असतो, तो नायट्रिक ऑक्साईड नावाचा घटक आपल्या याच्यात डॅमेज होतो. हा नायट्रिक ऑक्साईड नावाचा घटक आपल्या व्हेसल्सना, आपल्या रक्तवाहिन्यांना, त्याचे काय म्हणतो, रक्तवाहिन्यांच्या एजिंगसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. आकुंचन प्रसरण पण त्याचं मेंटेन राहतं. नायट्रिक ऑक्साईड हा असा घटक आहे, म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, डॉक्टर मुराद यांना 1998 मध्ये नायट्रिक ऑक्साईडचा शोध लावण्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आणि हे नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी कुठला पंप किंवा कुठली गोळी किंवा कुठले औषध नाही आहे. असं म्हणतात की नायट्रिक ऑक्साईड ऑल टाइप्स ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फायबरयुक्त पदार्थ किंवा रेड फ्रुट्समधून आपल्या शरीरात वाढतं. आणि हे जे नायट्रिक ऑक्साईड आहे ते निकोटीनमुळं डायरेक्टली डॅमेज होतं. त्यामुळं तुमच्या व्हेसल्स व्हेझोकॉन्स्ट्रिक्शन होतं. पहिला स्मॉल व्हेसल्स डॅमेज होतात, नंतर मग लार्ज व्हेसल्स डॅमेज होतात, आणि अशा लोकांच्या मधले मसल लॉस पण ह्याच्यामध्ये व्हायची शक्यता जास्त असते. त्यांना पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजेस लवकर बसतात. पीव्हीडी म्हणतो आम्ही त्याला, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. तुम्ही ऐकलं असेल ना की इंटरमिटंट क्लाउडिकेशन, म्हणजे रात्री झोपेमध्ये मला पायामध्ये गोळे येतात. तर ह्या लोकांच्यामध्ये क्लासिकल लक्षणं जर का दिसत असतील, इफ यू आर स्मोकिंग आणि हे करताय, मला पायात गोळे येतात, पाय उठल्यानंतर खूप दुखतात, किंवा मला जरा जरी एक्झरसाइज केला किंवा हे केलं तर मला पायामध्ये ताकद राहत नाही, माझ्या टाचा प्रचंड दुखतायत, आणि त्यात जर का तुम्ही स्मोकिंग करताय तर दॅट इज अ अर्ली साईन. किंवा रात्री मला झोपेमध्ये पायात प्रचंड गोळे येतात, तर दॅट इज अ अर्ली साईन की तुमच्या व्हेसल्स डॅमेज व्हायला लागलेले आहेत. आणि व्हेसल्समधले जे वॉल्स असतात ते आपल्या एका युनिफॉर्म लेअरमध्ये ब्लडला हे करतात. म्हणजे कसं आहे की जेव्हा अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपल्या येतात ते व्हेन्समधून येतात, तर व्हेन्समध्ये वॉल्स असतात. ते वॉलचं काम काय असतं की परत ते ब्लड मागे येणार नाही, ते पुढे एकाच गतीनं जाईल. ते वॉल्स खराब करण्याचं काम निकोटीन आणि ह्याच्यामुळे होतं. तर तुम्ही बऱ्याच लोकांच्या मध्ये बघितलं असेल की जे लॉंग स्टँडिंग लोकांच्या मध्ये जसं व्हेरिकोज व्हेन दिसतं, तसं का स्मोकिंग आणि हे माझ्या ह्याच्यात वाढलं तर ओबेसिटीमुळे जसं होऊ शकतं तसं त्या लोकांच्या मध्ये पण पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीज आणि व्हेरिकोज व्हेन होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचा दुष्परिणाम काय होतो की व्हेरिकोसिटी इथं होती किंवा माझ्या ज्या पेरिफेरल व्हेस्क्युलर डिसीजेस होतात ते पायात होतात, पण त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात छोट्या छोट्या, त्या थ्रोम्बोसिस ज्याला आपण म्हणतो, त्या गुठळ्या आपल्या सर्क्युलेशनमध्ये फिरून या लोकांच्या मध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण
सडन कार्डियक अरेस्ट होण्याचं प्रमाण आणि पल्मोनरी एम्बॉलिझम म्हणजे लंग्सला सप्लाय करणाऱ्या ह्याच्यामध्ये या गुठळ्या जर का अडकल्या तर लंगकडे जाणारा ब्लड सप्लाय थांबू शकतो आणि दॅट इज अ सडन कार्डियक अरेस्ट. म्हणजे जे यंग लोकांच्या मध्ये एकाच बाजूला मी हरिवरी करीमध्ये पण आहे आणि दुसऱ्या बाजूला मी अतिव एक्झरसाइज पण करतोय, बरोबर, त्याच्यामध्ये हा मेजर कारण लक्षात आलेलं आहे. सो स्मोकिंग आणि निकोटीन हा डायरेक्ट इम्पॅक्ट. म्हणजे मग अशी म्हणलं की डायबिटीस आणि हे जर का 2x 4x असेल, स्मोकिंग आणि हे केलं तर तुम्ही 10x यू आर इन्व्हायटिंग ट्रबल. म्हणजे तुम्ही खूप मोठी ट्रबल इन्व्हाइट करताय. त्यामुळे ते कुठल्याच पद्धतीनं त्याला हे नाही सांगता येणार. आणि झोप किती कारणीभूत आहे? स्लीपचा 40% रोल आहे असं म्हणतात. ओव्हरऑल लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये प्रॉपर स्लीप जर का नसेल तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कॉर्टिसॉल लेवल वाढण्यावरती होतो. कॉर्टिसॉल लेवल आणि असं म्हणतात की सूर्यास्तानंतर 4 ते 5 तासात तुम्ही झोपलं पाहिजे. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 5 किंवा 6 वाजेपर्यंत जर का आपण सूर्योदयाच्या अगोदरचा 1 तास ही स्टँडर्ड स्लीप टाईम आहे. त्यातला जो 10 ते 2चा जो वेळ असतो हा लिव्हरचा म्हणजे डायजेशनचा वेळ असतो. बरोबर. या वेळेत जर का तुम्ही लेट आहार घेताय, लेट जेवण घेताय तर तुम्ही लिव्हरला डिस्टर्ब करताय. लिव्हर डिस्टर्ब केलं की त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या ह्याच्यावरती येणार. अनडायजेस्टेड फूड, कॉन्स्टिपेशन, शरीरात गॅसेस तयार होणं ह्याचा पण डायरेक्ट इम्पॅक्ट हार्टच्या जवळ येतो ह्याच्यातले. सो त्याचा फिजिओलॉजिकल म्हणू शकतो आपण किंवा उलटं जे आपल्या शरीरावर जे प्रेशर वाढतं म्हणून म्हणतो ना आपल्याला गॅस झाल्यावर पण आपल्याला ते असं वाटतं की बीपी माझं वाढतंय किंवा मला दम लागल्यासारखं होतं, हे होतं, छातीत दुखतं वगैरे. तर तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा सुद्धा क्लोज आहे. मला वाटतं मागच्या गट हेल्थमध्ये मी ह्याच्याबद्दल बोललेलो आहे की गट हेल्थ ज्याची खराब आहे, त्याच्यात गुड गट बॅक्टेरिया नाही आहे, त्याचा पण हायपरटेन्शन संबंध आहे. सो जी गोष्ट माझ्या रक्ताला घट्ट बनवते, जी गोष्ट माझ्या रक्ताला गरम करते, जी गोष्ट माझ्या शरीरात ॲसिडिटी वाढवते, ती गोष्ट तुम्हाला ब्लड प्रेशरकडे घेऊन जाणार ह्याच्यातले. डॉक्टर, ह्यावर आता सोल्युशन काय आहे? म्हणजे कसं जगणं अपेक्षित आहे ज्यांना डायबिटीज पण आहे, हायपरटेन्शन पण आहे, किंवा ज्यांचं हेक्टिक रुटीन पण आहे, ह्यांनी व्यवस्थित जगण्यासाठी काय अपेक्षा? सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स करायला पाहिजे की समथिंग इज गोइंग रॉंग. जेव्हा मला ब्लड प्रेशर होतं ना, बरेचसारखे लोक एकतर लाईटली घेतात किंवा ते ऍक्सेप्ट करत नाहीत. बरोबर. डायबिटीसच्या बाबतीत जसं आहे तसंच हायपरटेन्शनच्या बाबतीत आहे. आणि त्याला काय होतंय हा ॲटिट्यूडमधनं बाहेर येऊन की यस समथिंग इज गोइंग रॉंग हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं आणि मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. आणि मी जसं म्हटलं की मी कुठं चुकतोय, म्हणजे मी कायम जे म्हणतो ना की हेल्दी फॉर एव्हरची जी डेफिनेशन आपण सांगायचा लोकांना प्रयत्न करतो की ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतंय, ज्याला झोप व्यवस्थित लागते आहे, ज्याचं काय म्हणतो ज्याचा स्लीप पॅटर्न चांगला आहे किंवा काय आपण अजून एक जो पॅरामीटर सांगतो ईट वेल, स्लीप वेल आणि ईट वेल, ज्याचं खाणं व्यवस्थित आहे, अल्कलाईन फूड जो घेतोय आणि जे काम मी करतोय त्याच्यामध्ये मला एन्थुझियाझम आहे. सो या 4 गोष्टींमध्ये जर का कुठं गडबड होत असेल तर पहिल्यांदा मला लक्ष त्याच्याकडे द्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया याच्यामध्ये हायपरटेन्शनचं जे मेजर कारण आपल्याला आजच्या याच्यात सांगितलं होतं ते खाण्यामध्ये होणाऱ्या चुका. तर सगळ्यात पहिल्यांदा जे पदार्थ रिफाईंड आहेत, जे पदार्थ म्हणतो ना की पॅकेट फूड, पॅक्ट म्हणजे 3 P's ह्याच्यामध्ये मी सांगतो की पापड, पिकल आणि पॅक्ट. ह्याच्यामध्ये हे 3 P'ला आपल्याला त्याच्यामध्ये टाळायचं. ह्याच्यात कुठलाही पदार्थ जो पॅक केलेला आहे, कुठलाही पदार्थ जो प्रिझर्व केलेला आहे त्याच्यामध्ये 100% सॉल्ट असतं ह्याच्यावरती. तो पदार्थ आपल्याला टाळणं गरजेचं आहे कारण त्यात सोडियम आपल्या शरीरात येणार. पिकल आपल्याला वाटतं की पिकल वगैरे आपलं इझिली आपण ह्याच्यामध्ये खातो, ते तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. असा कुठलाही घटक जो काय म्हणतो की आपल्या टेस्टबडला सुदिंग आहे आणि जो आपल्याला सतत खावं वाटतं, एक बार खाओगे खाते रह जाओगे. चीजच्या बाबतीत होतं चीज. हा चीज बरे आता मी म्हटल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवल्या. चीज आलं, चिप्स आलं, सगळं आलं त्याच्यामध्ये. ते फार डेंजर. जे गोष्ट इथं वारंवार खावीशी वाटते, हा ह्या गोष्टीला जे प्लेजर देतात आणि जे पुन्हा पुन्हा खावं वाटतात ते इथं त्रास देणार. आणि इथं त्रास दिला की इथून पाणी येणार नंतर. सिरियसली जिभेला पाणी येणार आणि ते पदार्थ जास्त खाल्ले की थोड्या दिवसांनी डोळ्यातनं पण पाणी येणार, हे लक्षात ठेवा. जिभेचे चोचले पुरवले तर डोळ्यातून पाणी हमखास येणार. किती जरी आपण म्हणलं, किती जरी त्याला गोंडस स्वरूप द्यायचा प्रयत्न केलं तरी हे पहिल्यांदा आपल्याला डाएटमधून टाकायचं, म्हणजे अवॉइड करायचं आहे. दॅट इज अ मेजर कॉज ईटच्या बाबतीत. तर तिथं तुम्हाला चेंज करायचं आहे, ते तुम्ही टाळा. त्याच्याऐवजी जे पदार्थ माझ्या रक्ताला पातळ ठेवतायत, जे पदार्थ माझ्या नायट्रिक ऑक्साईड लेवल रक्तामध्ये मेंटेन ठेवायला मदत करतायत, माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगले ठेवतायत, ते पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये वापरले पाहिजेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑल टाइप्स ऑफ अल्कलाईन फूड. सगळ्यात बेस्ट हृदयासाठी असेल तर कुठलं फ्रुट्स. सगळ्यात बेस्ट जर का अल्कलाईन वॉटर हायपरटेन्शनसाठी कुठलं असेल तर ते आहे नारळाचं पाणी, शहाळ्याचं पाणी आपण जे म्हणतो, ओलं खोबरं सगळ्यात बेस्ट. आपल्याला तर खोबरं वापरू नका, हे बऱ्याच वेळा आपल्याला खोबऱ्याने कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे. मी म्हणतो इट्स मिथ.
वाळलेला खोबरं असेल तर ते ठीक आहे, पण तुम्ही डेफिनेटली कोकोनटचा वापर केला पाहिजे. तुम्ही खाण्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं फ्रुट्स खाण्यामध्ये जास्तीत जास्त वापरले पाहिजेत. मोड आलेली कडधान्ये स्प्राउट्स वापरले पाहिजेत. इव्हन ड्रायफ्रुट्स खूप चांगला ह्याच्यामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये त्याचा आपल्याला वापर होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर का मी खूप जास्त प्रमाणात जे हे करतोय, कुठलाही पदार्थ जो कढईमध्ये मी खूप जास्त तेल टाकून त्याच्यामध्ये मी फ्राय केलं, मग मस्त त्याच्यात माल मसाला बिसाला टाकलेला आहे, तर तो पदार्थ परत तेच आलं, खायला बरा वाटतो, तो डोळ्यातनं पाणी खाताना पण डोळ्यातनं पाणी येणार, नंतर पण डोळ्यातनं पाणी येणार. तो तुम्हाला हे करायचा आहे. दुसरा जो आपण याच्यामध्ये म्हणतो रिफाईन, कुठल्याही पद्धतीचा पॉलिश केलेला घटक आहे, तो पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं टाळायचा आहे. त्याच्या पुढचा जो फॅक्टर येतो डायटरी, आपण हे बदल बघितल्यानंतर जो महत्वाचा फॅक्टर येतो तो एक्झरसाइज, ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. असं म्हणतात की माझ्या हृदयाची हेल्थ चांगली कुणाची राहू शकते, ज्याचे पाय स्ट्रॉंग आहेत. ज्याचे पाय स्ट्रॉंग आहेत, कारण इथं आपलं सेकंड हार्ट काफ मसल इथं आहे, तर माझे पाय जर का स्ट्रॉंग असतील तर त्याचा डायरेक्टली माझ्या हृदयाला आणि ओव्हरऑल माझी ब्लडची सर्क्युलेटरी सिस्टीम चांगली मेंटेन ठेवायला मदत होती. आणि म्हणून असं म्हणतात की 45 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग किंवा 40 ते 45 मिनिटाचा ऍक्टिव्ह एक्झरसाइज पाहिजे. ऍक्टिव्ह एक्झरसाइजचा अर्थ बरेच जण काय करतात, मी जिममध्ये जातो आणि कार्डिओ. इट्स नॉट लाईक इट शुड बी अ नेचर वॉक, इट शुड बी अ लिजर वॉक. किंवा कसं आहे, किंवा मला बाहेरचे हे पण पाहिजे, ट्रेडमिलवर केलेला रोबोटिक वॉक आहे. तुम्ही तिथं 20 ते 40 30 मिनिटं ठीक आहे, काहीच करत नसाल तर ते करा, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही नेचरमध्ये केलेला वॉक तुम्हाला जास्त हे करून द्या. मॉर्निंग वॉक जेव्हा आपण म्हणतो, तर मॉर्निंग वॉकमध्ये ऑक्सिजन भरपूर आहे. मॉर्निंग वॉकमध्ये बरेच सारखे 4 हसरे चेहरे पण आपल्याला दिसतात. आपल्याला बाहेर गेल्यानंतर आपल्याला पण ते एक हे राहतं, ऑफकोर्स वी आर ह्युमन बिईंग. मी ट्रेडमिलवर पळतोय आणि हे करतोय, त्यातून तेवढा इम्पॅक्ट मिळणार नाही. पण तुम्ही जर का डेली मॉर्निंग वॉक एक 30 मिनिटाचा, 35 मिनिटाचा, 45 मिनिटाचा ब्रिस्क वॉक जर का करू शकला, आणि त्यावेळेला वॉकिंगच पाहिजे, टॉकिंग नको आहे. आणि तो वॉक असा पाहिजे की तुम्हाला थोडा दम लागला पाहिजे. तुम्हाला दम लागला पाहिजे, किंवा तुम्हाला त्याला काय म्हणतो मी की थोडासा घाम निघाला पाहिजे ह्याच्यातला. हा सगळ्यात सोपा. तुम्ही जर का धडधाकट आहात, तुमचे गुडघे वगैरे व्यवस्थित आहेत, तर मग तुम्हाला जर का चांगलं करायचं असेल तर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, एखादी टेकडी किंवा जिथं चढ आहे अशा ठिकाणी तुम्ही वर खाली करा, ते अजूनही बेनिफिशियल आहे. त्याच्या पुढे जायचं आहे तुम्हाला, अजूनही मला हे करायचं आहे, तर यू स्टार्ट डुईंग स्क्वॅट्स, पुशअप्स, सूर्यनमस्कार, हे अजूनही बेस्ट याच्यावरती. म्हणजे तुम्ही एक लेव्हल त्याच्यामध्ये वाढवत नाही. सिंपल जे आपण करू शकतो, तर स्टार्ट विथ द ब्रिस्क वॉक, नंतर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमचं करून तुम्ही अजूनही ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणू शकता. नंतर स्लीप बद्दल आपण बोललो की ट्राय टू मेक सर्कॅडियन रिदम. रात्रीचं जेवण जेवढं शक्य आहे तेवढं लवकर करायचं, 8च्या आत किंवा 7 पर्यंत. प्रॅक्टिकली एवढं सगळ्यांना पॉसिबल नसतं, तर जेवढं तुम्ही लेट जेवण करताय तेवढं मग कमीत कमी घ्या, मित आहार ठेवायचा प्रयत्न करा. अजूनही जर का आपल्याला पुढे जायचं आहे, मला स्ट्रेस इंड्युस्ड आहे, मला हे होते, तर मग स्ट्रेसचं कारण काय आहे ते मला पहिल्यांदा फाइंड आउट करणं गरजेचं आहे. मी पास्टमध्ये जास्त ड्वेल होतोय का मी फ्युचर मला सतावतोय. पहिल्यांदा मी प्रेझेंट टेन्समध्ये येणं गरजेचं आहे. आणि जे आपण सांगतो ग्रॅटिट्यूड TID, जे माझ्याकडे आहे त्याबद्दल पहिल्यांदा उपकृत राहा, त्याबद्दल पहिल्यांदा जेवढ्या लोकांना थँक्यू म्हणता येते, जेवढे तुम्ही दिवसभरात थँक्यू मनापासून म्हणणार, तेवढं तुमचं ब्लड प्रेशर खाली येतं, कारण इट सिक्रेट्स एंडॉर्फिन्स. सो जिथं जिथं शक्य आहे तिथं ग्रॅटिट्यूडमध्ये राहणं. सतत चिंता करणं हे हृदयरोगाला निमंत्रण नाही, म्हणजे चिंता आणि चिता सेम ह्याच्यातले. सो सतत चिंता 100% हायपरटेन्शनकडे जाते. तर चिंतेचं कारण काय, जिथं कुठं गरज आहे तिथं थोडीशी काउन्सिलिंग किंवा अशा पद्धतीचे हे करा. नुसतंच मी बसलोय आणि मेडिटेशन हे नाही चालणार. माझं कारण काय ते फाइंड आउट करून त्याचा वेळेला म्हणतो ना व्हेंटिंग, ते बाहेर पडलं पाहिजे. व्हेंट आउट होणं पण तेवढंच गरजेचं आहे. साधं जे आपण जसं मागच्या मेडिटेशनमध्ये एक सोपा मी पर्याय सांगितलं की एका ठिकाणी बसून 15 मिनिटं फक्त मी ध्यानाच्या मुद्रेमध्ये बसलोय किंवा मी वज्रासनात बसलोय आणि मी ओमचा फक्त उच्चार करतोय. इट डोंट टेक मोर टाइम. 5 मिनिट्स 10 मिनिट्स जर का बसलं, ऑटोमॅटिकली व्हेगस नर्व स्टिम्युलेट होती. दॅट इज अ व्हेरी गुड हे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी. साधं शवासन म्हणजे जे मी म्हणतो की सकाळी उठल्यानंतर थोडासा व्यायाम केल्यानंतर शवासनाच्या पोझिशन आपल्या घरातच झोपा आणि आपण असा विचार करा की मी धरती मातेशी कनेक्ट होतोय. आय एम कनेक्टिंग विथ माय मदर. मी माझ्या मदरच्या लॅपमध्ये आहे. आपल्या आई ही सगळ्यात आपल्याला प्रिय हे व्यक्ती असते, राईट. आई असेल, वडील, कारण ते निरपेक्षपणे आपल्यासाठी हे करत असतात. तर आपल्यासाठी निरपेक्षपणे काम करणारे नेचरमधले कुठले कुठले घटक आहेत, सूर्य आहे, पाणी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं माझे पृथ्वी. सो तुम्ही जेव्हा सकाळी होता तर पृथ्वी तत्वाशी स्वतःला कनेक्ट करा. हायपरटेन्शनचा संबंध आहे आणि तिथं म्हणा, पृथ्वी तत्वाला म्हणा की तू एवढा सगळा माझा भार सहन करतेस, तू मला सगळ्या गोष्टी देतेस, तू माझं पालन पोषण करते, मी तर तुला काहीच नाही देऊ शकत, राईट. तू माझी माता आहेस, तू माझी आई आहेस, तर माझं हे जरा वाढलेलं टेन्शन आहे ते माझं जरा कमी करायला मला मदत कर. ह्याला अर्थिंग असं पण म्हणतात, किंवा मोकळ्या पायाने गवतावरती चालणं, ग्राउंडिंग. तर माझा
इगो जेव्हा वाढतो ना, इगो ज्याचा आय मोठा, परत तिथंच येतोय मी, हे माझं ते माझं ते माझं ते माझं सगळं, त्याचा ब्लड प्रेशर पण जास्त राहणार. सो तुम्हाला लेट गो मध्ये जाणं फार गरजेचं आहे. सो ज्या ज्या गोष्टीचा इगो आहे त्या गोष्टीचा तुम्हाला लेट गो करायला लागेल आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करतील. आणि इट्स अ आर्ट, हे शिकणं गरजेचं आहे. हे अनफॉर्च्युनेटली मेडिकल ट्रीटमेंटमध्ये एका गोळीच्या पलीकडे आपल्याला नाही सांगितलं जातं आणि लोक त्याला तेवढं सिरियसली घेत नाहीत. पण ह्या खूप सोप्या आणि सिम्पल रेमेडीज आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकता. सो समराईज जर का करायचं आहे तर डाएटमधून 3 पीज पूर्णपणे बाजूला काढून टाका. जास्तीत जास्त अल्कलाईन फूड तुमच्या खाण्यामध्ये ठेवायचं आहे, जसं आपण डायबिटिक पेशंटना सांगतो त्या पद्धतीनं. रात्रीचं जेवण लवकर आणि हलकं घ्यायचं आहे. अजूनही जर का म्हणायचं म्हटलं तर रोज 40 ते 45 मिनिटाचा कार्डियक व्यायाम, जो थोडासा तुम्हाला नायट्रिक ऑक्साईड लेवल, एन्डॉर्फिन्स ते पण वाढवेल. स्लीप तुमची तुम्ही प्रॉपर घेणं गरजेचं आहे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी प्रेझेंट टेन्समध्ये येणं आणि ग्रॅटिट्यूडच्या रोलमध्ये राहावा. एवढं जर का तुम्ही 90 डेज जर का तुम्ही केलं तर मला वाटतं की ब्लड प्रेशर राहणारच नाही तुमच्या ह्याच्यामध्ये. बीपी हा फॅक्टरच राहत नाही, कारण तुम्ही टेन्शन वाढवणारे घटक तुम्ही नलिफाय करून टाकले. आजचा एपिसोड कसा झाला माहिती का, तुम्ही सगळं माझ्या डोळ्यांसमोर आणलं. व्हिज्युअलायझेशन आज खूप जास्त इम्पॅक्टफुल होतं. म्हणजे तुम्ही नर्व सिस्टीम बद्दल सांगितलं किंवा धमन्यांबद्दल सांगितलं, मला असं दिसत होतं ते चित्र. आणि मला लोकांना पण तेच सांगायचंय की महत्वाचे आहेत. तुम्ही हायपरटेन्शनला सिरियसली घ्या, पण गोळी औषध घेतल्या म्हणून रिलॅक्स राहू नका. बरोबर आहे. आपल्याला मेसेज याच्यातनं काय द्यायचं आहे की हायपरटेन्शनला हे घ्यायचं आहे, पण काही लोक खूप जास्त त्याचं बवंडर करतात आणि मग त्यांचं एक्सप्लॉयटेशन पण होतं. दोन्ही की हायपरटेन्शन झालं म्हणून मी जातो, मी टुडिकोज करतो, मी अँजिओग्राफी करतो, हे करतो, हे खूप नंतरच्या गोष्टी. हायपरटेन्शनला इनिशियल लेवलवरती या सोप्या सोप्या रेमेडीजने तुम्ही कंट्रोल आणा आणि हायपरटेन्शन रिव्हर्सलवरती तुम्ही काम करा. जे खूप फुलफिलिंग हे तुम्हाला देऊन जाऊ शकतो, आयुष्य देऊन जाऊ शकतो. ग्रेट, थँक्यू सो मच आजच्या एपिसोडसाठी, कारण फार महत्वाचा आहे हा आजचा एपिसोड. अवेअरनेस जे आपण हा हेतू घेतोय या पॉडकास्टचा, तो आज तुमचं टेन्शन सोल्युशन वर रिलॅक्स झालेलं आहे. अगदी थँक्यू सो मच डॉक्टर. आजचा एपिसोड अत्यंत महत्त्वाचा आहे. दुर्लक्षित जे हायपर टेन्शन आहे किंवा अगदी कॅज्युअली घेणे असं अजिबात नाही आहे, तर त्या लक्ष द्या. स्वतःच्या शरीराची हाक, शरीर आपल्याला सांगत असतं, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की शरीर आपल्याला प्रत्येक गोष्टीची सूचना देत असतं, त्या सूचनांकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हायपर टेन्शन इज रिव्हर्सिबल लाईक डायबिटीज. डॉक्टरांनी आजच्या एपिसोडमध्ये खूप सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत, ते इम्प्लिमेंट करा आणि ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज ह्याला दूर ठेवा. आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. आणि असेच आजचा एपिसोड तुम्हीच आम्हाला सुचवलेला आहे, हायपरटेन्शन. असेच कुठले विषय तुम्हाला अजून नव्याने ऐकायला आवडतील ते जरूर कळवा. थँक्यू सो मच.